एक वेळेस मी जेवण मिस करेन, पण माझं स्किन केअर रूटीन मिस करणार नाही. का? थांबा आधी हा फोटो बघा आणि आता माझी स्किन बघा. डिफरन्स दिसतोय ना? पहिले मला वाटायचं, की स्किन केअर म्हणजे फक्त पैसे वेस्ट करणे. पण मी चुकीची होते. काही महिन्यांपूर्वी मी माझं स्किन केअर जर्नी सुरू केलं आणि हॉनेस्टली कन्सिस्टन्सीमुळे खूप मोठा फरक दिसायला लागलाय. माझी रुटीन खूप सिंपल आहे. सर्वात आधी मी टोनर लावते आणि तो स्किनमध्ये नीट ॲब्झॉर्ब होऊ देते. त्यानंतर मी एक नायासिनामाइडवाला सीरम लावते. माझं अंडरटोन वॉर्म आहे. त्यामुळं जर तुमची पण स्किन माझ्यासारखी असेल तर कदाचित ही रुटीन तुम्हालाही युजफुल वाटेल. सीरम ॲब्झॉर्ब झाल्यानंतर मी मॉइश्चरायझर लावते आणि तो पण स्किनमध्ये नीट ॲब्झॉर्ब होऊ देते. आणि एक गोष्ट मी कधीच स्किप करत नाही, ती म्हणजे माझी SPF 50 लिप बाम. कारण सतत लिपस्टिक वापरल्यामुळे लिप्स पिगमेंटेड होतात आणि त्यांनाही केअरची तितकीच गरज आहे. बॉडी केअरसाठी मला अजिबात स्टिकी बॉडी लोशन्स आवडत नाही. कारण मला असं वाटतं का त्यावर डस्ट बसते आणि ते काय लावलं काय नाही लावलं काय सारखंच. म्हणून मी हे एक लोशन वापरते. हे एकदम लाईटवेट आहे, पटकन ॲब्झॉर्ब होतं आणि मेन म्हणजे याचा फ्रेग्रन्स पण खूप छान आहे, ते नॉन स्टिकी आहे. आणि आज मी माझे फेव्हरेट बॉडी वॉशेस पण रिस्टॉक केले. मला ते खूप आवडतात कारण की स्किन डीप डीप क्लीन होते आणि टॅनिंग हळू-हळू कमी व्हायला लागते आणि स्किन एकदम फ्रेश वाटते. पहिले मला वाटायचं की एक्सपेन्सिव्ह मेकअप म्हणजे ग्लो. पण आता समजलं मेकअप कितीही महाग असेल तरी स्किन हेल्दी नसेल तर तो ग्लो कधीच दिसत नाही. म्हणून आता मी मेकअपपेक्षा स्किन केअरमध्ये इन्व्हेस्ट करते. परफेक्ट स्किन नाही, हेल्दी स्किन इज द रिअल ग्लो. सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय.